नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे। मोर्चाच्या समर्थनात कळव्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बॅनर लावलेले आहेत। मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन करणारे बॅनर कळवा शहरामध्ये झळकले आहेत। मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया, मराठी भाषेसाठी निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा असल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला। हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू जे 5 जुलैला मोर्चा करणार आहेत। या मोर्चामध्ये आता शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे। त्या पाहायला गेलं तर आपण कळवा मुरा विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात आहोत। याच ठिकाणी आता भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। चला मुंबई अशा प्रकारचा या बॅनरवरती आता लिहिण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात अनेक राजकीय लोकांना देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलं होतं। पाहायला गेलं तर आता या ठिकाणी आता शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, राष्ट्रवादीच्या वतीने देखील या मोर्चामध्ये पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया, मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरेंचा मोर्चा, राष्ट्रवादीचा पाठिंबा, अशा प्रकारचा शरद पवार साहेबांच्या विचारांचा मान आपला जितेंद्र आव्हाड साहेबांना राष्ट्रवादी मैदानात एकच ध्यास मराठी श्वास, मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय, आता आवाज उठवायचा आहे, अशा प्रकारचा बॅनरवरती मजकूर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अजितदादांनी म्हणणं मांडलेलं आहे ते बरोबर आहे। आम्ही त्यांचा आभार मानतो, स्वागत करतोय। हिंदी सक्तीच्या विरोधात जो मोर्चा काढला जाणार, त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या मोर्चाकडे लागलेलं आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TVN मराठी।